सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षकांनो नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काडीमोड झाला होता। त्यात शिंदे सेनेला मोठा हाबाडा बसला। आता जिल्हा परिषद निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहे। 2 दिवसांपासून त्यांच्या जागा वाटपावरून खलबल झाली। त्यानंतर सल्लोड वगळता इतर ठिकाणी दोन्ही पक्षात मनोमिलन झाले। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप शिवसेना युती झाली आहे। एकूण 63 जागा असून त्यात 25 जागा शिवसेना, 27 जागा भाजप लढवणार आहे। तर सिल्लोड विधानसभा क्षेत्रातील जागा दोन्ही पक्ष मैत्रीपूर्ण लढत आहेत। राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान झाले आणि 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागला। भाजपा हा महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला। महापालिका निवडणुकीदरम्यान अनेक घडामोडी घडताना दिसल्या। भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने युती म्हणून निवडणुका लढवल्या, मात्र भाजपाची साथ सोडत अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यासोबत महापालिका निवडणुका लढवल्या। याचा मोठा फटका थेट अजित पवारांना बसला आहे। मुंबई महापालिकेच्या सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी आता थेट राजधानी दिल्लीतून हालचाली सुरू झाल्या आहेत। महायुतीने मुंबईत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर आता महापौर कोणाचा या प्रश्नावरून मोठा पेच निर्माण झाला आहे। हा पेच सोडवण्यासाठी काल रात्री उशिरा दिल्लीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे आणि भाजपाकडून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम हे उपस्थित होते। आता या बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर आली आहे। नाशिक महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार राहुल ठिकले यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपाला डिवचवले आहे। नाशिक महापालिकेच्या 31 प्रभागातील 122 जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले होते। यामध्ये 56.76% मतदानांची नोंद झाली, जी 2017च्या तुलनेत सुमारे 5% कमी आहे। 16 जानेवारी रोजी झालेल्या मतमोजणीनंतर भाजप नाशिकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये खासदार असदुद्दीन एमआयएमचा मोठा करिश्मा पाहायला मिळाला। अनेक महापालिकांमध्ये एमआयएमने मुसंडी मारल्याचे चित्र पाहायला मिळालं, ज्यामध्ये 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमने 125 जागा जिंकल्या आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे 33 नगरसेवक विजयी झाले आहेत। महापालिका निवडणुकीच्या एमआयएमच्या प्रभावी कामगिरीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे। असे असताना मुंबईतील एका एमआयएमच्या विजयी हिंदू उमेदवार सध्या चर्चेत आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। तमिळनाडूचे राज्यपाल RN रवी आणि मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या सरकारमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे। विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रगतीचा अवमान झाल्याचा आरोप करत राज्यपालांनी थेट सभागृहातून बाहेर पडले। मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी राज्यपालावर शिष्टाचार भंग केल्याचा आरोप केला आहे। दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या राजकीय संघर्षाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे। भारतीय जनता पार्टीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची निवड झाली आहे। दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आली। भाजपचे निवडणूक अधिकारी के लक्ष्मण यांनी अध्यक्षपदासाठी घेतलेल्या निवडणुकीची माहिती सगळ्यांना दिली।
त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांचा एकमेव अर्ज आल्याचं सांगत त्यांनी नबीन यांच्या नावाची घोषणा करत त्यांना निवडीचे प्रमाणपत्र सोपवले। त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मंत्री नितीन गडकरी, JP नड्डा यांनी त्यांचे अभिनंदन केले। मौनी अमावस्याच्या मुहूर्तावर प्रयागराज येथे संगम नगरीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे, मात्र येथे एका मोठा वाद निर्माण झाला। मौनी अमावस्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसर नो व्हेकल झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे। कोणत्याही मोठ्या ताफ्याला किंवा वाहनाला पुढे जाण्यास मनाई आहे। शंकराचार्य यांना संगम तीरावर जाण्यापासून रोखण्यात आले। पोलिसांनी ताफ्याला थांबवताच समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला। हा वाद इतका वाढला की पोलीस आणि शंकराचार्याचे शिष्य त्यांच्यात धक्काबुक्की झाली। गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी समर्थकांना मागे ढकलले, यामुळे संतांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मुंबई महापालिकेत भाजपा क्रमांक 1 पक्ष ठरला आहे। ठाकरेंची 30 वर्षाची सत्ता उलटवून ताकद भाजपने सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले। महाराष्ट्रातील अनेक विजयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपाचे अभिनंदन केले होते, तसेच काँग्रेसवरही टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील मोठ्या शहरातील महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल आला आहे। जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबई जनतेने भाजपाला रेकॉर्ड ब्रेक जनादेश दिला आहे, असे म्हणताच उपस्थित प्रेक्षकांना जल्लोष केला। दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्याच दिवशी तब्बल 14,50,000 कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले। या गुंतवणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात 15 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहे। दरम्यान भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्र जागतिक उद्योग विश्वाला साथ घालत आहे, अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली। सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।